घर खरेदी करणं हे आपल्यापैकी बहुतेकांचं एक मोठं स्वप्न असतं. पण स्वप्न पूर्ण झाल्यावर सुरू होतो करांचा खेळ. घर मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न हा शब्द ऐकायला किती सोप्पा वाटतो, पण त्याचं गणित जरा किचकट आहे. आज आपण याच करांच्या चक्रव्यूहात एक सुरक्षित मार्ग शोधणार आहोत. आपल्याकडे आयकर विभागाचीच माहिती आहे, ज्याच्या आधारे आपण हा सगळा हिशोब सोपा करून समजून घेणार आहोत. आपलं ध्येय आहे की या चक्रव्यूहातून सुखरूप बाहेर पडायचा आणि एकही रुपया वाया जाऊ द्यायचा नाही. या चर्चेत आपण मालमत्तेची किंमत नक्की कशी ठरवतात, त्यात कोणते छुपे सापळे आहेत आणि हजारो रुपये वाचवणारे गुप्त मार्ग म्हणजे वजावटी कोणत्या आहेत हे शोधणार आहोत. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी घर मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न म्हणजे नेमकं काय? अनेकांना वाटतं की याचा अर्थ फक्त आपल्याला जे भाडं मिळालं ते. पण इथेच पहिला ट्विस्ट आहे, हो की नाही? अगदी बरोबर. आयकर विभागासाठी तुमच्या घराचं उत्पन्न म्हणजे फक्त तुम्हाला मिळालेले पैसे नाहीत, तर त्या घराची पैसे कमवण्याची क्षमता किती आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि ही क्षमता मोजण्यासाठी ते एक पद्धत वापरतात ज्याला एकूण वार्षिक मूल्य किंवा ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू म्हणजे GAV म्हणतात. GAV म्हणजे हे कसं ठरवतात नक्की? सोपं आहे. ते एक सर्वात जास्त काय आहे असा छोटासा खेळ खेळतात. ते 3 गोष्टी पाहतात. 1. तुम्हाला प्रत्यक्षात किती भाडं मिळालं. 2. तुमच्या भागातल्या तशाच दुसऱ्या घराला किती भाडं मिळतं, ज्याला आपण मार्केट रेंट म्हणू. आणि 3. महानगरपालिकेने तुमच्या घराची ठरवलेली किंमत. या तिघांपैकी जी रक्कम सर्वात जास्त असेल ती तुमची GAV मानली जाते. अच्छा, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर सरकार तुमच्या घराचं जास्तीत जास्त संभाव्य भाडं पकडतं आणि तिथून टॅक्सचं गणित सुरू करतं. म्हणजे तुम्ही जे सर्वोत्तम भाडं कमावू शकला असता त्यावर त्यानं टॅक्स लावायचा आहे. अगदी बरोबर. पण इथे एक अपवाद आहे बरं का. जर तुमच्या मालमत्तेवर भाडे नियंत्रण कायदा म्हणजे रेंट कंट्रोल ॲक्ट लागू असेल तर नियम थोडा बदलतो. अशावेळी सरकारने ठरवून दिलेलं प्रमाणित भाडं, स्टँडर्ड रेंट किंवा तुम्हाला मिळालेलं भाडं यापैकी जे जास्त असेल ते GAV मानलं जातं. ठीक आहे, हे समजलं. पण समजा घर काही महिने रिकामं राहिलं किंवा भाडेकरूने भाडंच बुडवलं तर तेव्हा काय? इथे नियम थोडे व्यावहारिक होतात. म्हणजे जर घर रिकामं असल्यामुळे तुम्हाला मिळालेलं खरं भाडं हे अपेक्षित भाड्यापेक्षा कमी असेल तर आयकर विभाग म्हणतो ठीक आहे, जेवढं मिळालं तेवढंच तुमचं GAV. पण जर भाडेकरूने भाडं बुडवलं, ज्याला अनरिअलायझेबल रेंट म्हणतात, तर ते GAV मधून वजा करता येतं. थांबा, म्हणजे माझ्या भाडेकरूने भाडं नाही दिलं तर मला टॅक्समध्ये सूट मिळवण्यासाठी हे सिद्ध करावं लागेल की मी त्याच्यावर काहीतरी कारवाई केली आहे. हे तर खूपच त्रासाचं वाटतंय. हा नियम इतका कडक का आहे? तुमचा मुद्दा बरोबर आहे. हा नियम यासाठी कडक आहे कारण लोकांना म्हणजे मित्र नातेवाईकांसोबत मिळून भाडं मिळालं नाही असं खोटं दाखवून कर चुकवण्यापासून रोखता यावं. त्यामुळे तुम्हाला दाखवावं लागतं की तुमचा भाडेकरार योग्य होता. तुम्ही त्याला घर खाली करायला सांगितलं आहे आणि भाडं वसूल करण्यासाठी कायदेशीर पावलं उचलली आहेत. हेच पैसे जर भविष्यात कधी मिळाले तर ज्या वर्षी मिळतील त्या वर्षी त्यावर 30% वजावट मिळून टॅक्स लागतो. म्हणजे GAV हे अंतिम करपात्र उत्पन्न नाही. यातून अजून काही वजा होतं का? हो, नक्कीच. GAV मधून तुम्ही त्या आर्थिक वर्षात भरलेला महानगरपालिकेचा कर वजा केला जातो आणि मग जी रक्कम उरते तिला म्हणतात वार्षिक मूल्य म्हणजे ॲन्युअल व्हॅल्यू AV. ही ती रक्कम आहे ज्यावर पुढचं सगळं गणित अवलंबून असतं. अच्छा, म्हणजे महानगरपालिकेचा कर वेळेवर भरणं दुप्पट महत्वाचं आहे. तुम्ही फक्त शहराचा दंडच टाळत नाही, तर तुमची आयकर जबाबदारी सुद्धा थेट कमी करता. ही एक उत्तम व्यावहारिक टिप आहे. ठीक आहे, हे भाडं आणि GAV वगैरे घरमालकांसाठी झालं. पण त्या बहुसंख्य लोकांचं काय, जे स्वतःच्या घरात राहतात? आयकर विभाग त्यांच्याकडून तर काल्पनिक भाड्यावर टॅक्स नाही ना मागत. नाही. इथे एक मोठी सवलत आहे. आयकर कायद्यानुसार जर तुम्ही तुमच्या मालकीच्या 2 घरांमध्ये स्वतः राहत असाल तर त्या दोन्ही घरांचं वार्षिक मूल्य 0 मानलं जातं. म्हणजे त्यावर कोणताही कर लागत नाही. पण इथेच एक छुपा सापळा आहे, नाही का? म्हणजे जर एखाद्याकडे 2 पेक्षा जास्त घरं असतील तर? बरोबर. इथेच डीम्ड टू बी लेट आउट म्हणजे भाड्याने दिलेलं समजलं जाईल हा नियम लागू होतो. जर तुमच्याकडे 3 घरं असतील आणि तिन्ही तुम्ही स्वतःच्या वापरासाठी ठेवली असतील तर तुम्हाला कोणत्याही 2 घरांची निवड 0 मूल्यासाठी करता येते.
पण तिसरं घर तुम्ही भाड्याने दिलेलं आहे असं मानलं जातं आणि त्याच्या अपेक्षित भाड्यावर तुम्हाला कर भरावा लागतो. आता आपल्या स्रोतांमधल्या बिचाऱ्या श्रीमती बी बद्दल बोलूया. दिल्लीत त्यांची 3 घरं आहेत, कदाचित वारसा हक्काने मिळाली असतील आणि त्यांनी ती मुलांसाठी जपून ठेवली आहेत. एक पैसाही त्या कमवत नाहीत आणि तरीही आयकर विभाग येतो आणि म्हणतो, माफ करा मॅडम, तुमची 2 घरं आम्ही शून्य मूल्याची धरू, पण तिसऱ्या घराचा अपेक्षित भाडं 2,20,000 रुपये आहे असं आम्ही मानतो. या रकमेतून त्यांनी भरलेला 20,000 रुपयांचा महानगरपालिका कर वजा होईल. उरलेल्या 2 लाखांवर 30% म्हणजे 60,000 रुपयांची प्रमाणित वजावट मिळेल आणि बाकीच्या 1,40,000 रुपयांवर त्यांना कर भरावा लागेल. बापरे, हे उदाहरण म्हणजे एक मोठा धडा आहे. अनेकांना वाटतं की कर फक्त प्रत्यक्ष कमाईवर लागतो, पण इथे आयकर विभाग तुमच्या मालमत्तेच्या क्षमतेवर कर लावत आहे, जरी तुम्ही 1 रुपयाही कमावला नसेल. त्यामुळे तिसरं घर घेताना फक्त गुंतवणुकीचा परतावा नाही, तर हा न मिळालेल्या भाड्यावरील कर सुद्धा हिशोबात धरायला हवा. हा एक मोठा सापळा आहे जो अनेक गुंतवणूकदार विसरतात. अगदी बरोबर. पण एक दुसरी परिस्थिती पण आहे. समजा ए नावाची व्यक्ती मुंबईत नोकरी करते आणि त्यांचं कानपूरमध्ये एकच घर आहे जे रिकाम आहे. अशा वेळी ते नोकरीमुळे तिथे राहू शकत नसल्याने त्या घराचं वार्षिक मूल्य 0 मानलं जाईल. पण त्यांना गृहकर्जावरील व्याजाची वजावट घेता येईल, ज्यामुळे त्यांना 25,000 रुपयांचा तोटा दाखवता येतो. ठीक आहे, म्हणजे आपण वार्षिक मूल्य कसं काढायचं हे पाहिलं. आता खरा प्रश्न येतो, ही रक्कम कमी कशी करायची? इथेच येतात वजावटी, म्हणजे आपल्या चक्रव्यूहातले गुप्त मार्ग. बरोबर. एकदा तुमचं वार्षिक मूल्य ठरलं की सरकार तुम्हाला 2 मोठ्या सवलती देतं. पहिली म्हणजे सरळ 30% सूट, ज्याला प्रमाणित वजावट म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन म्हणतात. ही एक नो क्वेश्चन्स आस्क्ड सूट आहे. घराच्या दुरुस्ती, रंगकाम किंवा इतर देखभालीसाठी तुम्ही त्यावर प्रत्यक्ष खर्च केला असो वा नसो. आणि दुसरी, जी सगळ्यांसाठी सर्वात मोठी आणि महत्वाची असते, ती म्हणजे तुमच्या गृहकर्जावरचं व्याज. खरी बचत इथेच होते आणि याचे नियम घर तुम्ही कसं वापरता यावर अवलंबून आहेत. हा फरक महत्वाचा आहे, तो जरा सविस्तर सांगा. हो, तर जर घर तुम्ही स्वतः राहण्यासाठी वापरत असाल, ज्याचं वार्षिक मूल्य 0 आहे, तर तुम्हाला गृहकर्जाच्या व्याजावर जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत सूट मिळते. पण इथे एक अट आहे, घराचं बांधकाम कर्ज घेतल्यापासून 5 वर्षांपूर्ण व्हायला हवं. 5 वर्ष? बांधकाम दिरंगाईचा विचार करता ही मुदत खूपच कमी आहे. म्हणजे एका साध्या प्रोजेक्ट डिलेमुळे घरमालकाचं प्रत्येक वर्षी 2 लाखांपर्यंतच्या करसवलतीचं नुकसान होऊ शकतं. ही तर खूप मोठी आर्थिक जोखीम आहे. हो, ही मोठी जोखीम आहे. जर बांधकाम 5 वर्षांत पूर्ण झालं नाही, तर ही मर्यादा 2 लाखांवरून थेट 30,000 रुपयांवर येते आणि घराच्या दुरुस्तीसाठी घेतलेल्या कर्जावरच्या व्याजाची मर्यादा नेहमीच 30,000 रुपये असते. आणि जर घर भाड्याने दिलं असेल तर? इथे सर्वात मोठा फायदा आहे. भाड्याने दिलेल्या घरासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज वजावटीला कोणतीही कमाल मर्यादा नाही. म्हणजे तुम्ही वर्षाला 5 लाख व्याज भरत असाल तर पूर्ण 5 लाखांची वजावट तुम्हाला मिळते. बांधकाम सुरू होण्यापूर्वीच्या काळातील व्याज, ज्याला प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट म्हणतात, ते सुद्धा घर ताब्यात मिळाल्यापासून 5 समान वार्षिक हप्त्यांमध्ये वजा करता येतं. वा, म्हणजे गुंतवणूकदारांसाठी हा खूप मोठा फायदा आहे. या मुख्य सवलतींव्यतिरिक्त आपल्या कर वाचवण्याच्या शस्त्रागारात अजून काही शस्त्र आहेत का? हो, नक्कीच. चॅप्टर VIA अंतर्गत काही अतिरिक्त वजावटी आहेत. सगळ्यात लोकप्रिय आहे कलम 80C. यामध्ये तुम्ही गृहकर्जाची परतफेड केलेली मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल रिपेमेंट, स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क यावर 1.5 लाखांपर्यंत वजावट घेऊ शकता. पण अट ही की घर ताब्यात आल्यापासून 5 वर्षांच्या आत विकता येत नाही. आणि पहिल्यांदा घर घेणाऱ्यांसाठी काही विशेष आहे का? हो, त्यांच्यासाठी कलम 80EE आणि 80EEA आहेत. यात काही विशिष्ट अटी पूर्ण केल्यास व्याजावर अतिरिक्त सूट मिळते. जसं की घराची आणि कर्जाची किंमत एका मर्यादेत असावी लागते. आता काही अशा गोष्टींबद्दल बोलूया ज्याकडे लोकांचं सहसा लक्ष जात नाही. जसं की घराचे एकापेक्षा जास्त मालक असतील तर काय होतं? त्याला सहमालकी म्हणजे को ओनरशिप म्हणतात. जर घराचे 2 मालक असतील आणि दोघांचा वाटा निश्चित असेल तर दोघांनाही स्वतंत्रपणे कराची गणना करता येते. म्हणजे जर ते स्वतः राहत असतील तर प्रत्येकजण 2-2 लाखांपर्यंतच्या व्याजाची वजावट घेऊ शकतो. हा एक मोठा फायदा आहे.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्ज मिळवण्यासाठी दिलेली प्रोसेसिंग फी किंवा ब्रोकरेजवर वजावट मिळत नाही. आणि मानलेले मालक म्हणजे डीम्ड ओनरशिप ही संकल्पना काय आहे? ऐकायलाच विचित्र वाटतं. ही एक इंटरेस्टिंग गोष्ट बरं का. काही परिस्थितीत तुम्ही कायदेशीर मालक नसतानाही आयकर विभाग तुम्हालाच मालक मानतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला किंवा अल्पवयीन मुलाला पुरेशा मोबदल्याशिवाय घर नावावर केलं, तरी कर तुम्हालाच भरावा लागतो. तसंच जर तुम्ही एखादी मालमत्ता 12 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी भाडेपट्ट्यावर म्हणजे लीजवर घेतली असेल, तर तुम्हालाच त्या घराचा मालक मानून कर भरावा लागतो. आणि जर या सगळ्या हिशोबात फायदा होण्याऐवजी तोटा झाला तर? म्हणजे व्याजाची रक्कम मिळालेल्या भाड्यापेक्षा जास्त असेल तर? याला घरामधून तोटा म्हणजे लॉस फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणतात. हा तोटा तुम्ही तुमच्या पगारातून किंवा इतर उत्पन्नातून 2 लाख रुपयांपर्यंत वजा करू शकता. याला सेट ऑफ म्हणतात. आणि जर तोटा 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर उरलेला तोटा तुम्ही पुढच्या 8 वर्षांसाठी पुढे नेऊ शकता. पण तो फक्त घर मालमत्तेच्या उत्पन्नातूनच वजा करता येतो. ठीक आहे, तर आपण आत्तापर्यंत चक्रव्यूहाचे अनेक मार्ग पाहिले. पण आता येतो सगळ्यात मोठा आणि अंतिम निर्णय, जो सगळं गणित बदलू शकतो. नवीन कर प्रणाली, न्यू टॅक्स रेजिम. तिचा या सगळ्यावर काय परिणाम होतो? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. नवीन कर प्रणालीचे दर कमी आकर्षक वाटू शकतात, पण ती निवडल्यास तुम्हाला अनेक मोठ्या सवलती सोडाव्या लागतात. हे जरा प्रत्यक्ष उदाहरणाने समजावून घेऊया. समजा एका व्यक्तीचं होम लोन आहे आणि तो वर्षाला 2.5 लाख रुपये व्याज भरतो. जुन्या प्रणालीत त्याला 2 लाखांची सूट मिळते. नवीन प्रणालीत काय होईल? नवीन प्रणालीत त्याला त्या 2.5 लाखांवर 0 रुपये सूट मिळेल, काहीच नाही. त्यामुळे जरी नवीन टॅक्सचे दर कमी दिसत असले तरीही 2 लाखांची सूट गमावल्यामुळे त्याला कदाचित जास्त टॅक्स भरावा लागेल. बापरे, म्हणजे नवीन प्रणाली निवडण्यापूर्वी खूप विचार करायला हवा. अजून कोणत्या मोठ्या सवलती जातात? 3 मोठ्या गोष्टी लक्षात ठेवा. 1. स्वतःच्या घरावरील 2 लाखांची व्याज वजावट मिळत नाही. 2. घर मालमत्तेतून होणारा तोटा तुम्ही पगारातून किंवा इतर उत्पन्नातून वजा करू शकत नाही. आणि 3. 80C, 80EE सारख्या कोणत्याही अतिरिक्त वजावटी मिळत नाहीत. त्यामुळे जर तुमचं गृहकर्ज असेल तर 99% वेळा जुनी कर प्रणालीच तुमच्यासाठी फायद्याची ठरते. तर आजच्या या प्रवासातून आपण शिकलो की मालमत्ता कराचं गणित फक्त भाड्यावर अवलंबून नाही. वार्षिक मूल्याची गणना कशी होते, स्वतःच्या आणि भाड्याच्या घरातला फरक आणि गृहकर्जावरील व्याजाच्या वजावटी किती महत्त्वाच्या आहेत हे आपण पाहिलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन कर प्रणाली निवडणं हा एक मोठा निर्णय आहे जो विचारपूर्वक घ्यायला हवा. अगदी बरोबर. आणि एक व्यावहारिक सल्ला. हे सगळं गणित करताना महानगरपालिका कर भरल्याच्या पावत्या, बँकेकडून मिळालेलं व्याजाचं प्रमाणपत्र, इंटरेस्ट सर्टिफिकेट आणि भाडे करार ही कागदपत्र जीवापाड जपा. कारण आयकर विभागात तुमच्या प्रत्येक दाव्याचा आधार हीच कागदपत्र असतात. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. सरकार हे कायदे मालमत्ता गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी बनवतं की फक्त कर वसूल करण्यासाठी? आणि एक मालमत्ता मालक म्हणून आपण फक्त भाड्याच्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित करावं की या कर लाभांचा विचार करून मालमत्तेची निवड करावी, याचा विचार नक्की करा.